नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्र हो. मी जयराम ससाने, गणित तथा चित्रकला निदेशक, स्वातंत्र्यवीर सावरकर औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक. आपले सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे प्रथम वर्ष अभियांत्रिकी व्यवसायामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांचे सहर्ष स्वागत करतो. अभियांत्रिकी व्यवसायामध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या 1 वर्ष व्यवसाय व 2 वर्ष प्रथम व्यवसाय प्रशिक्षणार्थ्यांसाठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी चित्रकला अभ्यासक्रम जो आहे त्या अभ्यासक्रमाविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. यापूर्वी आपण कार्यशाळा गणित व शास्त्र तसेच इतर तत्सम अभ्यासक्रमाविषयी माहिती घेतलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण जो फर्स्ट इयरचा तुमचा सिलेबस आहे, इंजिनिअरिंग ट्रेड्स ऑल वेल्डर, शीट मेटल, कारपेंटर, 2 इयर ट्रेड्स, फिटर, टर्नर, मशीनिस्ट, ग्राइंडर इत्यादी, या प्रथम वर्षाचा जो अभियांत्रिकी चित्रकला इंजिनिअरिंग ड्रॉइंग जो विषय आहे त्या विषयाचा पहिल्या वर्षाचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्याविषयी या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. चर्चा करण्यापूर्वी वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स इंजिनिअरिंग ड्रॉइंग व्हिडिओज या माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आपणास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कार्यशाळा गणित व शास्त्र आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयातील चांगल्या प्रकारचे जे पाठांचे व्हिडिओ आहेत या यूट्यूब चॅनलला आपणाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. अभियांत्रिकी चित्रकला ड्रॉइंग सिलेबस जो मेकॅनिकल ग्रुप जो आहे, या मेकॅनिकल ग्रुपसाठी जो सिलेबस दिलेला आहे, कॉमन ग्रुप आहे हा फिटर, टर्नर, मशीनिस्ट, ग्राइंडर. थोडक्यात मशीन ग्रुप जो आहे त्याबरोबरच मेकॅनिक मोटर व्हेकल असे काही जे 2 वर्ष आणि 1 वर्षाचे जे ट्रेड्स आहेत त्यांना हा अभ्यासक्रम प्रथम वर्षासाठी दिलेला आहे. अभियांत्रिकी चित्रकला साहित्य व साधने, सांकेतिक चिन्हे, टायटल ब्लॉक त्यातील महत्वाचे उल्लेख, अभियांत्रिकी चित्रकलामध्ये उपयोगी येणारे जी साहित्य व साधने आहेत ती या प्रथम वर्षामध्ये आपणास अभ्यासक्रमामध्ये आहे. दुसरा टॉपिक आहे मुक्त चित्रे, फ्री हँड स्केचिंग. याच्यामध्ये भौमितिक आकृत्या, घन त्यांची मापे देणे, त्यानंतर दिलेल्या आकृतीतील मापे हस्तांतरित करणे, तदनंतर व्यवसायात वापरली जाणारी जी मोजमाप साधने आहेत व हत्यार आहे त्या हत्यारांचा व्यवसाय न्याय त्या त्या ग्रुपमध्ये समावेश केलेला आहे. उदाहरणार्थ कार्पेंटर व्यवसाय असेल तर कार्पेंटर मध्ये व्यवसायासाठी वापरली जाणारी ट्रेडमध्ये जी मोजमापाची साधने व हत्यार आहेत ती या भागामध्ये कार्पेंटर ट्रेडमध्ये असतील. परंतु जो ग्रुप क्रमांक 19 आहे की ज्याच्यामध्ये सर्वसामायिक अशा यंत्र गटाचा समावेश असल्यामुळं त्यांना त्यांची हत्यारे उदाहरणार्थ हॅमर्स असतील, नंतर टी स्क्वेअर असेल, ट्राय स्क्वेअर असतील, व्हर्नियर कॅलिपर असेल, मायक्रोमीटर असतील, जी मोजमापाची साधने व हत्यार आहेत त्यांचा अभ्यास या प्रकरणामध्ये असेल. तसेच रेषांचे प्रकार, रेषांचा वापर हा टॉपिक यामध्ये असेल. तिसरा टॉपिक असेल जॉमेट्रिकल फिगर्स, भौमितिक आकृत्या. यामध्ये कोन, त्रिकोण, वर्तुळ, आयत, चौरस, समांतराळ चौकोन इत्यादी. नंतर अक्षरलेखन, अंकलेखन, सिंगल स्ट्रोक. तदनंतर चौथा टॉपिक असेल मापे देण्याचे तंत्र, माप बाणरेषेचे प्रकार, रेषांचे प्रकार, लीडर लाईन, मापे देण्याच्या पद्धती. तदनंतर पाचवा टॉपिक असेल व्यवसायात वापरली जाणारी सर्व सांकेतिक चिन्हे. उदाहरणार्थ इलेक्ट्रिशियन ट्रेड असेल तर त्यांच्या व्यवसायामध्ये जी सांकेतिक चिन्हे, इलेक्ट्रिकल सिम्बॉल्स वापरले जातात किंवा फिटरमध्ये जे मशीन सिम्बॉल्स असतात ते सिम्बॉल्स किंवा मेकॅनिक मोटर व्हेकल मध्ये त्यांचे जे सायन्स अँड सिम्बॉल्स असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या ऑटोमोबाईल व्हेकल मधले ज्या वायरिंग डायग्राम्स आहेत त्याचे चिन्ह इथं अभ्यास केला जाईल. नंतर हा 6वा टॉपिक आहे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. याच्यामध्ये प्रतलीय भूमितीचे वाचन, अक्ष व प्रतल, 4 क्वाड्रंट्स, ऑर्थोग्राफिक व आयसोमेट्रिक प्रोजेक्शन, फर्स्ट अँगल अँड थर्ड अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन, त्यांच्यामधील फरक या पाठामध्ये आपण बघणार आहोत.
नंतर 7वा टॉपिक असेल रीडिंग ऑफ जॉब ड्रॉइंग रिलेटेड टू ट्रेड. व्यवसाय आधारित जॉब ड्रॉइंगचे वाचन, म्हणजे व्यवसाय संबंधी फाईल असेल उदाहरणार्थ, त्या फाईलच्या वेगवेगळ्या भागांची जी नावं आहेत, एक फाईलची आकृती दिलेली असेल, त्या आकृतीमध्ये त्या आकृतीवर त्या ड्रॉइंगवर अनेक प्रश्न तुम्हाला विचारलेले असतील, त्याचे उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागतील. असे जॉबच्या वेगवेगळ्या प्रकारचे जे जॉब्स आहेत, हत्यार आहेत, त्याच्यावर प्रश्नोत्तर विचारलेले असतात. त्याला रीडिंग ऑफ जॉईन टू रिलेटेड ट्रेड असं म्हटलं जातं. या ठिकाणी बघतो बघा कव्हर दुसरा जो ग्रुप आहे, ग्रुप क्रमांक 19, याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन, वायरमन, इलेक्ट्रोपिटल, लिफ्ट एस्केलेटर मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, पॉवर डिस्ट्रीब्युशन. याच्यामध्ये पहिला टॉपिक हा अभियांत्रिकी चित्रकला, सांकेतिक चिन्हे, टायटल ब्लॉक, रेखांकन, ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट्स. दुसरा जो टॉपिक आहे बघा फ्री हँड स्केचिंग, जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स, ट्रान्सफरिंग द डायमेन्शन आणि व्यवसायात वापरली जाणारी साधने व साहित्य, उदाहरणार्थ प्लायर, टेस्टर इत्यादी. नंतर तिसरा टॉपिक आहे भौमितिक आकृत्या व रचना. यामध्ये कोन, त्रिकोण, वर्तुळ, आयत, चौरस, समांतरभुज चौकोन यांचं कन्स्ट्रक्शन, भौमितिक रचना, अक्षरलेखन, अंकलेखन, सिंगल स्ट्रोक लेटरिंग यामध्ये असेल. चौथा टॉपिक असेल बघा मापे देण्याचे तंत्र, मापरेषा बाणाचे प्रकार. पाचवा टॉपिक असेल व्यवसायात वापरली जाणारी सर्व इलेक्ट्रिकल सांकेतिक चिन्ह, बॅटरी, रेजिस्टन्स इत्यादीची जी सांकेतिक चिन्ह आहेत, ती व्यवसायात वापरली जाणारी सांकेतिक चिन्ह या अभियांत्रिकी चित्रकलामध्ये या ग्रुप क्रमांक जो 19 आहे त्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश आहे. त्यानंतर इलेक्ट्रिकल सर्किट डायग्रॅम्स चे रीडिंग वाचन करणे, सर्किट डायग्रॅम दिलेले असेल, त्या सर्किट डायग्रॅमवर काही प्रश्न दिलेले असतील, ते वाचून सर्किट डायग्रॅम वाचून त्यावर विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देणे हा या अभ्यासक्रमाचा भाग असेल. 7वा टॉपिक असेल रीडिंग ऑफ इलेक्ट्रिकल लेआउट डायग्रॅम. जे इलेक्ट्रिकल लेआउट डायग्रॅम आहे त्या लेआउट डायग्रॅमचे वाचन आणि रीडिंग असेल. या पद्धतीनं इलेक्ट्रिशियन, वायरमन हा जो ग्रुप आहे, ग्रुप क्रमांक 19, यासाठी हा अभ्यासक्रम प्रथम वर्षासाठी आहे. त्यानंतर आपण जाऊया इलेक्ट्रॉनिक्स, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स, टेक्निशियन मेकाट्रॉनिक्स, टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस, इलेक्ट्रॉनिक सिस्टीम डिझाईन अँड रिपेअर. यामध्ये पहिला टॉपिक आहे इंट्रोडक्शन ऑफ ड्रॉइंग असेल, सांकेतिक चिन्ह असतील, ड्रॉइंग पेपरचे साइजेस असतील, टॉयलेट ब्लॉकमध्ये कशा पद्धतीने आपण वापर करतो ते दिलेलं असेल. नंतर दुसरा टॉपिक असेल फ्री हँड स्केचेस. जो हा अभ्यासक्रम आहे बघा, फ्री हँड स्केचेस, जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन, इंजिनिअरिंग ड्रॉइंग कन्स्ट्रक्शन, त्यानंतर टाइप ऑफ लाईन्स, हा शक्यतो सगळ्या जे व्यवसाय आहेत पहिल्या वर्षामध्ये हे टॉपिक या सगळ्यांसाठी कॉमन आहेत. परंतु व्यवसायात वापरले जाणारी सांकेतिक चिन्हे, इलेक्ट्रॉनिक सर्किट डायग्रॅम त्याचे वाचन, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स लेआउट डायग्राम हा अभ्यासक्रम चा समावेश या CTS ट्रेड कव्हर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ग्रुपमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स ग्रुपमध्ये असेल. पुढचा जो ग्रुप आहे बघा ICTSM आणि IT. यामध्ये पहिला जो टॉपिक आहे कॉमन आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट्स, इंट्रोडक्शन ऑफ इंजिनिअरिंग ड्रॉइंग, ड्रॉइंग पेपर, टायटल ब्लॉक, ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट्स इत्यादी. नंतर दुसरा टॉपिक आहे बघा मुक्त हस्तचित्रे, भौमितिक आकृत्या, क्यूब, ट्रान्सफरिंग द डायमेन्शन आणि व्यवसायात वापरली जाणारी मोजमाप साधने व हत्यारे, उदाहरणार्थ मल्टीमीटर, म्हणजे व्यवसायात जी साधनं आपण वापरणार आहोत ICTSM आणि IT मध्ये, राउटर्स असतील किंवा इतर साहित्य असेल, त्यानंतर तुम्हाला प्लग्स असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या प्लायर्स असतील, कटर्स असतील, या साधनांचा याच्यात अभ्यास करायचा आहे. त्यानंतर सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन, व्यवसायात वापरली जाणारी सर्व सांकेतिक चिन्हे. त्यानंतर या ट्रेडला असेल नेटवर्क सिस्टीम डायग्राम, हार्डवेअर कॉम्पोनंट्स आणि त्यांचे रीडिंग. त्यावर प्रश्न तुम्हाला एक नेटवर्क सिस्टीम डायग्राम दिलेला असेल, त्याची टोपोलॉजी दिलेली असेल,
त्याच्यावर प्रश्न उत्तर असा हा रीडिंग ऑफ नेटवर्क सिस्टम डायग्राम आणि हार्डवेअर कॉम्पोनंट हा अभ्यासक्रम असेल. तदनंतर अभियांत्रिकी चित्रकला या ठिकाणी बघतो बघा 1 वर्षाचे जे ट्रेड्स आहेत त्या ट्रेडसाठी जे असणारा जो अभ्यासक्रम आहे 1 वर्ष मुदतीचे अंतिम व्यवसाय उदाहरणार्थ वेल्डर, शीट मेटल, कार्पेंटर, प्लंबर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक इत्यादीसाठी जो सिलेबस आहे मी मागील स्क्रीन मध्ये आपल्याला सांगितल्याप्रमाणे अभियांत्रिकी चित्रकला विषय परिचय, सांकेतिक चिन्हे, शीट लेआउट, टायटल ब्लॉक, ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट्स, मुक्त हस्तचित्र, भौमितिक आकृत्या, ट्रान्सफर इन द डायमेन्शन, नंतर हँड टूल्स, लाईन्स, टाइप ऑफ लाईन्स, जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स, त्यानंतर डायमेन्शनिंग टेक्निक, त्यानंतर यामध्ये फॅब्रिकेशन वेल्डरमध्ये फॅब्रिकेशन चित्राचे वाचन कसे करावे हे असेल. वेल्डर व्यवसायात वापरले जाणारी सर्व सांकेतिक चिन्ह असतील. वेल्डर व्यवसायामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे जॉईंट्स असतात किंवा वेल्डिंगचे जे प्रकार आहे त्याच्यावर आकृती देऊन त्याचं वाचन करून त्यावर प्रश्नावर विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देणं हा जॉब ड्रॉइंग रिलेटेड असेल. तसंच त्या ट्रेडला आपण इथे एक नोट बघता इथं 1 वर्ष अभियांत्रिक ट्रेडला त्यांच्या व्यवसायानुसार ट्रेड ड्रॉइंगचे सांकेतिक चिन्हे, ट्रेड हँड टूल्स आणि जॉब ड्रॉइंग हे त्या अभ्यासक्रमामध्ये समावेश केलेला आहे. आपणास महत्वाची सूचना आहे प्रशिक्षणार्थी मित्र हो, काही जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम जे पहिलं वर्ष आहे तुमचं किंवा 1 वर्ष अंतिम व्यवसाय आहे त्यांना सारखा अभ्यासक्रम अभियांत्रिकी चित्रकलेमध्ये आहे, परंतु ट्रेड आधारित साहित्य व साधने, ट्रेडचे सांकेतिक चिन्ह, ट्रेडचे सिम्बॉल्स उदाहरणार्थ शीट मेटल वर्कर जर ट्रेड असेल तर त्यांना डेव्हलपमेंट ऑफ सर्फेसेस हा अभ्यासक्रमामध्ये समावेश असेल. कार्पेंटर असेल तर कार्पेंटरच्या रिलेटेड वेगवेगळ्या प्रकारचे जे कार्पेंट्री जॉईंट्स आहेत त्याचा समावेश असेल. पंप ऑपरेटर कम मेकॅनिक असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे पंप्स चा त्याच्यामध्ये समावेश त्याचे सांकेतिक चिन्ह विचारलेले असतील. प्लंबर ट्रेड असेल तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे पाईप फिटिंग त्याचे सिम्बॉल्स आहेत हे त्यामध्ये विचारलेले असतील. तर प्रशिक्षणार्थी मित्रांनो हा एकंदरीत आपण या ठिकाणी बघितलं. या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की अभियांत्रिकी चित्रकला प्रथम वर्ष अभ्यासक्रम काय असेल. या अभ्यासक्रमानुसार आपलं अभियांत्रिकी चित्रकला विषयाचे जे लेक्चर्स आहेत किंवा नोट्स आहेत किंवा त्याचे व्हिडिओ आहेत या YouTube चॅनलवर आपणास उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्याबरोबरच या YouTube चॅनल मधील ज्या टॉपिक वरील आधारित जे व्हिडिओ दिलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या पाठावरील आधारित मल्टिपल चॉईस क्वेश्चन सुद्धा आपणास उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. धन्यवाद.